नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 318 ते 327च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय आता आपल्याला एकदम स्वर्गामध्येच घेऊन जाणार आहेत. आपल्याला जणू स्वर्गाच्या सहवासात असल्यासारखंच वाटणार आहे. भगवंतांनी सांगितलं की हे सर्व जीव माझ्यामध्येच असतात, परंतु मला विसरतात. अनेक सत्कर्म करतात, पुण्य कमावतात, पण माझी अपेक्षा न ठेवता, अर्थात माझी भक्ती न करता स्वर्ग सुखाची इच्छा धरतात. असं म्हणणाऱ्यांची जीभ तुटून पडो. अर्थात भगवंताच्या गुणवर्णनात ही वाचा रमण्यापेक्षा सुख उपभोगांच्या वर्णनात रमते त्या जिभेचं काहीच महत्व नाही. एवढंच भगवंतांना सांगायचंय. भगवंत म्हणतात, परी हे असो आता प्रस्तुत, ऐके या परी ते दीक्षित, यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. अर्जुना, आता असू दे. थोडक्यात मला तुला एवढंच सांगायचंय की हे दीक्षित, अर्थात माझं यजन करणारे, माझी उपासना करणारे, परंतु माझं यजन, माझी उपासना करून माझ्या प्राप्तीची इच्छा न धरता याचित स्वर्ग भोगू. स्वर्गांमधले भोग, अर्थात केवळ आणि केवळ सुख उपभोगच मिळावेत, सुख मिळावं एवढीच याचना, एवढीच अपेक्षा आपल्या साधनेतून, उपासनेतून धरतात. मग मी न पविजे ऐसे, जे पाप रूप पुण्य असे, तेणे लाधलेने सौरसे स्वर्गा येती. आणि त्यामुळे ज्या पुण्याने माझी ही प्राप्ती होऊ शकते, परंतु ते पुण्य पदरात पडून न घेता माझी प्राप्ती होत नाही, त्या पुण्यरूप पापाने, जे पापरूप पुण्य असे, पुण्य आहे पण कसं आहे, पापरूप पुण्य आहे, आणि त्या पापरूप पुण्यामुळे कुठे येतात, स्वर्गा येते. ते स्वर्गाला जाऊन पोचतात, स्वर्गात येतात. आता ह्या स्वर्गामधलं वर्णन काय? जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. अहो, या स्वर्गातलं सिंहासन आहे. ते सिंहासन कशाचं आहे? अमरत्वाचं सिंहासन आहे. या स्वर्गामध्ये आपल्याला वाहन मिळतं. ते वाहन काय आहे? ऐरावतासारखं वाहन आहे. आणि ह्या स्वर्ग भुवनाची राजधानी तर ती तर अमरावती आहे. त्या अमरावतीत आपल्याला राहायला मिळतं. जेथ महासिद्धींची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूंची. अहो, या स्वर्गामध्ये काय नाही. भांडार कशाची आहेत? तर महासिद्धींची, सर्व सिद्धींची भांडार या स्वर्गामध्ये आहेत. कोठारं आहेत. ही कोठारं कशाची आहेत? तर अमृताची कोठारं आहेत. आणि एवढंच नाही, तर जिये गावी खिल्लारे. अहो, ह्या स्वर्गाच्या गावामध्ये जी खिल्लार कामधेनूंची, अर्थात ज्या गायी आहेत, गायीचे कळप आहेत, ते नुसत्या साध्या गायी नाही आहेत, त्या सर्व कामधेनू आहेत. अजून पुढे ऐकूयात.
या स्वर्गामध्ये काय आहे? जेथ वोळगे देव पायिका, सैंघ चिंतामणीची या भूमिका, विनोद वन वाटिका सुरतरुंचिया. अहो, या स्वर्गामध्ये जे पायिक म्हणजे आपली सेवा करणारे जे सेवक म्हणून आपल्याला प्राप्त होतात, ते दुसरे तिसरे कोण नाही तर ते सुद्धा देव आहेत. देवतुल्य आपले सेवक बनतात. एवढंच काय, सैंघ चिंतामणीची या भूमिका, भूमिका भूमिका म्हणजे जी जमीन आहे, आपल्या पायाखालची आकाराला आलेली जी जमीन आहे, ती जमीन सुद्धा कसली आहे तर चिंतामणी मण्यांची आहे. कल्पना करा माऊली, चिंतामणी सारखे मणी आपल्या पायाखाली आहेत आणि त्या चिंतामणींचीच जमीन आहे. काय सुंदर जमिनीची सजावट केली आहे, चिंतामणींनी केली आहे. विनोद वन वाटिका सुरतरुंचिया. अहो, विनोद म्हणजे अर्थात करमणुकीसाठी, फिरण्यासाठी आपण बागांमध्ये जावं, तर त्या बागा अर्थात वाटिका कशाच्या आहेत? सुरतरुंचिया. अहो, कल्पतरूंच्याच बागा आहेत. गंधर्व गात गाणी, जेथ रंभे ऐशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. अहो, मनोरंजनासाठी साक्षात गंधर्व गाणी गातात. त्याचबरोबर दृश्य सौंदर्य त्याचा अनुभव घेण्यासाठी रंभेसारख्या नृत्य करतात. आणि अंतौरिया म्हणजे अंतगृहात विलास करायचा झाला, उपभोग घ्यायचा झाला तर उर्वशी सारख्या विलासिनी. मदन वोळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे म्हणिया रे धावणे जेथ. अहो, एवढंच काय, शेजारे म्हणजे जणू काही आपल्या शेजारीच, जणू काही आपल्या पाशीच कोण राहतो तर प्रत्यक्ष मदन वोळगे. मदन सर्वांच्या सेवेला हजर असतो. जेथ चंद्र शिंपे सांबरे, सांबरे सडा सम्मार्जन कोण करतं तर साक्षात चंद्राचे किरण. चंद्राच्या किरणांनी आपल्या घराचं सडा सम्मार्जन केलं जातं. पवना ऐसे म्हणिया रे धावणे जेथ. आणि एवढंच नाही तर वाऱ्यासारखे धावून धावून आपली सेवा करणारे सेवक मिळतात. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण, भाटिवेचे सुरगण बहुवस जेथे. अहो, अजून काय सांगावं. बृहस्पती सारखे ब्राह्मण. बृहस्पती हे ब्राह्मणांमध्ये अर्थात ब्रह्मविद्या ब्रह्मप्राप्ती करून घेणारा तो ब्राह्मण. त्या ब्राह्मणांमध्ये बृहस्पती हे मुख्य. त्या बृहस्पतींसारखे ब्राह्मण आपल्याला आशीर्वाद देतात. ऐसे स्वस्ती श्रियेचे, आपल्या सर्व मंगल कल्याणाचे आशीर्वाद बृहस्पतीसारखे ब्राह्मण आपल्याला देतात. आणि भाटिवेचे सुरगण बहुवस जेथे. आणि एवढंच नाही तर आपल्या गुणांचं वर्णन करणारे, कारण का तर आपण पुण्य कमवून स्वर्गात गेलो, हे पाहून आपल्या पुण्याचं आपल्या गुणांचं वर्णन करणारे, अर्थात आपल्या स्तुतीचाच पाठ करणारे सुद्धा देव आपल्या आजूबाजूला असतात. सुरगण. लोकपाळ रांगेचे, राऊत जिये पदवीचे, उच्चैश्रवा खांचे खोलनीय. अहो, एवढंच काय, लोकपाळ रांगेचे. रांग म्हणजे जणू काही
ज्याची जशी योग्यता तशा रांगेत, पण तशा रांगेत कोण? लोकांचं पालन करणारे साक्षात लोकपाळ. हे लोकपाळ, हे लोकपाळ आपल्यासाठीच तिथे उभे असतात. हे लोकपाळ योग्यतेचे देव. त्यांची पदवी काय तर लोकपाल. ते आपल्यासाठी तिथे सेवेला तत्पर असतात. उच्चैश्रवा खांचे खोलणीये. उच्चैश्रवा अर्थात इंद्राचा जो घोडा अश्व, त्याचं नाव उच्चैश्रवा. असा हा घोडा सर्वांच्या पुढे चालत असतो. आणि इतर देव लोकपाळांच्या योग्यतेचे देव घोडेस्वार होऊन आपल्या पुढे चालत असतात. हे असो बहु ऐसे भोग इंद्र सुखा सरिसे, जे भोगी जती जव असे पुण्यलेशू. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो हे आता पुरे, हे असो बहु ऐसे, हे असो हे आता पुरे, पण असे पुष्कळ, आपण कल्पनाच करू शकणार नाही असे पुष्कळ, जे भोग, ज्या सुखाचा भोग इंद्र घेतो, तेच सर्व भोग आपल्यालाही स्वर्गामध्ये मिळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्याची मर्यादा आहे. हे भोग मिळण्याची मर्यादा आहे. जे ते भोगी जती जव असे पुण्यलेशू. अर्जुना, अरे जोपर्यंत कमावलेलं पुण्य गाठीशी आहे तोपर्यंतच. ज्या क्षणी पुण्य संपलं, स्वर्गातून बाहेरची वाट धरावी लागते. माऊली हो, स्वर्ग सुख नको, नरकाकडे तर जाणच नको. भगवंताचं नाम घ्यावं, आपल्या आराध्य देवतेचं हृदयात सगुण रूपाचं चिंतन करावं, आणि सगळं सुख त्याच्या चरणीच आपल्याला प्राप्त होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.